नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघणार आहोत शासकीय आश्रमशाळेत पवित्र पोर्टलमार्फत नोंद केलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती देण्याबाबत जे काही पत्र आहे ते नाशिक येथे आदिवासी विभागाला देण्यात आलं आहे. त्यात कमीत कमी 10 ते 11 दिवसापासून हे सतत आंदोलन चालूनसुद्धा जे कर्मचारी गट 3 व गट 4चे यांना परमनंट स्वरूपात नोकरी न दिल्याबद्दल आंदोलन हे आंदोलनाचे दिवस हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पण तरी देखील मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री साहेब यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा काढताना आपणास दिसून येत नाही. आपण या पत्राच्या माध्यमातून संपूर्ण माहिती काय आहे ती बघूयात. हे जे पत्र आहे ते 24/5/2025 आहे. हे पत्र सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सर्व यांना पाठवण्यात आले आहे. हे जे पत्र आहे ते कोणी पाठवलं आहे तर उपायुक्त जे आदिवासी विकास आयुक्तालयाचे नाशिक जिल्ह्याचे आहेत ते शशिकला यांनी पाठवलं आहे. तर ते संपूर्ण पत्र आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय आहे हे जाणून घेऊयात. ह्या पत्राचा विषय काय आहे तर तो आहे रोजंदारी तासिका तत्वावरील शिक्षकांच्या माहिती सादर करण्याबाबत. मग ते कोणते शिक्षक आहेत तर उपरोक्त विषयांन्वये कळवण्यात येते की आपल्या प्रकल्प कार्यशाळेतील 24-25 या शैक्षणिक वर्षापर्यंत शासकीय आश्रमशाळेवर तासिका तत्वावर कार्यरत पवित्र पोर्टल या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती भरली आहे अशा उमेदवारांनी विवरणपत्र दिनांक 28 जुलै 2025 पर्यंत आयुक्तालयास ईमेलद्वारे जी आपली सुस्पष्ट माहिती आहे ती सॉफ्ट कॉपी व स्वाक्षरी ईमेलद्वारे पाठवायची आहे व आपली जी स्वाक्षरी आहे ती देखील करून म्हणजे सेल्फ अटेस्टेड जे म्हणतो ते करून पाठवायचं आहे. तर यामध्ये कोणकोणती माहिती द्यायची आहे तर यामध्ये आपण बघा काय दिलं आहे. प्रकल्पाचं नाव, तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची नावे, जे कर्मचारी आहेत सर्व कर्मचाऱ्यांची नावे ही एका फॉर्मॅटमध्ये लिहून व जर त्यांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्यांचा नोंदणी क्रमांक व कोणत्या तारखेला रजिस्ट्रेशन केलं पवित्र पोर्टलला दिनांक, जी आपली ॲप्लिकेशन फॉर्मवर असेल किंवा आपल्याकडे दिनांकाच्या स्वरूपात कुठून ना कुठून असेल ती दिनांक, अशी आपली संपूर्ण माहिती ही आयुक्त कार्यालय यांना या मेलवर पाठवायची आहे. म्हणजेच या माध्यमातून त्यांना कळणार आहे की किती शिक्षकांनी पवित्र पोर्टलमार्फत त्यांची नोंदणी केली आहे व कोण या नोंदणीसाठी बाकी आहे याचा संपूर्ण आढावा त्यांना ह्या तुमच्या मॅसेज किंवा मेलच्या स्वरूपात जो आपण आपला डाटा देणार आहोत शिक्षक बांधव त्यांच्या स्वरूपात कळणार आहे. यातील सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ज्यांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं असेल, नोंदणी केली असेल त्यांचंच सिलेक्शन होऊ शकतं असं तरी आपल्याला ह्या पत्रातून कळत आहे. कारण की आपल्याला नोंदणी क्रमांक आहे आपला तो विचारण्यात येत आहे व दिनांक विचारण्यात आहे. आपण जर नो म्हटलं, नोंदणी केली आहे का, रजिस्ट्रेशन केलं आहे का पवित्र पोर्टलला, आपण जर नो म्हटलं तर काहीतरी कारणास्तव असं म्हणायला नको, पण काहीतरी कारणास्तव आपल्याला यातनं बाद करण्यात येईल किंवा रिजेक्ट करण्यात येईल. संपूर्ण GR तुम्हाला पाहायचा असेल तर तो पाहून घ्या. जो काही GR आहे तो संपूर्ण पहा. यात आदिवासी विकास भवन, पहिला मजला, नाशिक, जुनागड रोड, नाशिक म्हटलं आहे. त्यांचा जो कॉलिंग नंबर आहे तो दिला आहे, मेल ID दिला आहे, वेबसाईट दिला आहे. संपूर्ण माहिती या GRच्या माध्यमातून आपल्याला बघण्यास मिळत आहे. चला तर मग थँक्यू.